हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत मटकीची भाजी कशी करायची। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। यासाठी मी इथे मोड आलेली पाव किलो मटकी घेतली आहे। कांदा, टोमॅटो, 1 टीस्पून धनिया पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 चमचा मसाला, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद घेतली आहे। आता आपण भाजी करायला तयार करूया। तर यासाठी मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घातले। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। नंतर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे। मोहरी आणि जिरे चांगलं तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ताही तडतडून द्यायचा आहे चांगला। आणि मग यामध्ये कांदा घालायचा। तर कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा लालसर भाजून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा। आता टोमॅटोही आपल्याला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण जे मसाले घेतले ते सर्व यामध्ये एक एक करून घालायचे। आणि थोडंसं पाणी घालायचं कारण की मसाले खाली चिपकू नये यासाठी आपल्याला पाणी घालायचं। थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं। आणि 2 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं सर्व। 2 ते 3 मिनिटानंतर आता मटकी यामध्ये घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळा मसाला सगळीकडे लागला पाहिजे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास, तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार। आणि झाकून ठेवायचे 5-10 मिनिटांसाठी। 5-10 मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं मटकी शिजली आहे की नाही। आता माझी मटकी शिजून झाली आहे। मटकी शिजली असेल तर यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट किंवा तुम्ही खोबरेही टाकू शकता, ओलं खोबरं। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरतून मस्त अशी फ्रेश कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली। आणि गॅस बंद करायचा। अशा प्रकारे आपली मटकीची भाजी तयार आहे। तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।